आगामी 14 दिवस शुभांशु शुक्ला अंतराळात नेमके कोणते प्रयोग करणार, ज्यामुळे मिळणार गगनयान मिशनला बळकटी? भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेपूर्वी 41 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS कडून भारतासाठी आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला काल यशस्वी प्रक्षेपण करत ISS मध्ये पोहोचला. ISS वर असलेल्या प्रयोगशाळेत पोहोचणारा शुभांशु हा पहिला अंतरिक्ष प्रवासी ठरला आहे. शुभांशु शुक्ला सोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरी येथील प्रत्येकी एक प्रवासी एक्झिओम मिशन 4 मध्ये ISS वर पोहोचले आहे. शुभांशु शुक्लाच्या नेतृत्वाखालील ही टीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक प्रयोग करणार आहेत, ज्या प्रयोगांमुळे गगनयान मोहिमेसह इस्रोच्या आगामी अनेक योजना पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. अंतराळातील वातावरण वनस्पती सूक्ष्मजीव जंतूवर कसा परिणाम करते याचा अभ्यास केला जाणार आहे. शुभांशु शुक्लाच्या नेतृत्वाखालील हे पथक अंतराळात भारतासाठी 7 विशेष प्रयोग करणार आहेत. ज्या चाचण्यांमधून अंतराळात कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, याचबरोबर पहिल्या प्रयोगात अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा खाद्य सूक्ष्म शैवालांवर होणारा परिणाम बघितला जाईल. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. दुसरा प्रयोग अंतराळात कोशिंबिराच्या बिया वाढवण्याशी संबंधित आहे. अंतराळवीरांचं पोषण कसं सुनिश्चित करता येईल हे यातून समजेल. कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड यावर काम करणार आहे. तिसरी चाचणी युटार्डिग्रेड पॅरामॅक्रोबायटस प्रजातीवर असणार आहे. हे जीव अंतराळात कसे टिकून राहतात, पुनरुत्पादन कसे करतात आणि त्यांच्या RNA मध्ये आणि DNA मध्ये कोणते बदल होतात हे शास्त्रज्ञ पाहतील. हे काम भारतीय विज्ञान संस्थाद्वारे केला जाईल. चौथा प्रयोग स्नायूंच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. कमी गुरुत्वाकर्षणात स्नायू निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येईल हे यामध्ये पाहिलं जाईल. पाचवा प्रयोग हा अंतराळातील इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेशी मानव कसा संवाद साधतो यावर होणार आहे. भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ यावर काम करणार आहेत. कमी गुरुत्वाकर्षणात इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेशी मानवी संवादात विश्लेषण करणं हा प्रयोग यशस्वी करतील. यानंतर 6वा प्रयोग सायनोबॅक्टेरियावर आधारित आहे. या चाचणीत शास्त्रज्ञ युरिया आणि नायट्रेटच्या मदतीने सायनोबॅक्टेरिया अंतराळात कसे वाढतात हे पाहतील. 7वी चाचणी अन्न पिकांच्या बियाण्यांवर असेल. कमी गुरुत्वाकर्षणाचा बियाण्यांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर काय परिणाम होतो हे पाहिलं जाईल. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, अंतराळ विभाग आणि वेलानियानी येथील कृषी महाविद्यालय, केरळ कृषी विद्यापीठ संयुक्तपणे हा प्रयोग करतील. हे सर्व प्रयोग गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून यातून मिळालेल्या माहितीमुळे भारताला अंतराळातील मानवी जीवन सुधारण्यास मदत मिळणार आहे. अंतराळवीर शुभांशु शुक्ला परतल्यानंतर तसेच त्यांच्यासोबतचे इतर अंतराळवीर परतल्यानंतर त्यांचे अनुभव शेअर करतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.